नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी दोन्ही डाळ आहे ना, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ सर्व आहे ना शिजून घेतली, मिक्स करत आहे. याच्यामध्येच मी हळद टाकणार आहे आणि याच्यामध्येच हिंग टाकणार आहे आणि छान फेटून घेणार आहे. बघू शकता, जसं स्वामी केंद्रामध्ये अन्नछत्रामध्ये मिळतात बघा, त्या प्रकारची आपल्याला डाळ बनवायची आहे. तुम्ही कधी गेलात का अन्नछत्रामध्ये, स्वामी सेवेमध्ये, तिथे कुठंतरी जेवण केलं का तुम्ही? त्या प्रकारची आपल्याला डाळ बनवायची आहे. मी तर गेले आहे. बघू शकता, याच्यामध्येच हळद टाकून घेते आणि थोडा हिंग पण. हिंग टाकल्याने छान येते आमटीला, टेस्ट छान येते. मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही पण समप्रमाणात घेतली आणि छान आपण रवीच्या साहाय्याने छान एकजीव केलेली आहे. खूप छान असते. चला तर आपण काय काय साहित्य घेणार आहे त्याच्यासाठी बघणार आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, एक टमाटर चिरला आहे मी, हिरवी मिरची, गूळ, मेथी, गोडा मसाला, लाल तिखट, मीठ चवीपुरतं आणि चिंच भिजू घातलेली आहे मी. गॅसवर मी पॅन ठेवला. पॅनमध्ये 2 चमच तेल टाकलं मी. तेल छान गरम झाल्यानंतर आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि राई जिरं टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण घालायचं नाही आहे. एक टमाटर टाकून घेते आणि तेलामध्ये मेथी दाणा पण टाकून घेते. मेथी दाणा टाकल्याने आमटीची चव आहे ना खूप वेगळीच येते. खूप म्हणजे छान टेस्ट छान लागत असते. नक्की करून बघा त्या प्रकारची आमटी. आणि तेलामध्ये पण थोडी आपण हिंग टाकून घेऊ. आपलं टमाटर भाजलेलं आहे, याच्यामध्येच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं, लाल तिखट, गोडा मसाला छान परतून घ्यायचं. याच्यामध्येच मी धनिया पावडर टाकून घेते. आता चिंच टाकून घेते मी. थोडीशी घ्यायची चिंच आणि छान परतून घेते. बघू शकता मंडळी, आता मी आहे ना आमटी टाकून घेते, म्हणजे वरण टाकून घेते. आणि वरण टाकल्यानंतर आहे ना आपल्याला 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ती फोडणी आहे ना वरणामध्ये बसली पाहिजे. बघा, अशा प्रकारची जर आमटी आपण बनवली ना, टेस्ट खूप छान असते, चवीला खूप अप्रतिम असते. आणि थोडं मीठ मला कमी वाटत आहे म्हणून मी थोडं मीठ घालते आणि थोडा गूळ घालायचा आपल्याला. आणि गूळ घातल्यानंतर पण एकदा छान आहे ना असं हलवून घ्यायचं, जेणेकरून आहे ना छान सगळीकडे लागला पाहिजे सगळं मसाला. आता थोडी कोथिंबीर घालून घेते आणि मंद गॅसवर आहे ना 2 ते 3 मिनिट छान मी शिजवून घेते झाकण लावून. तुम्हाला अन्नप्रसादमधला म्हणजे प्रसाद तुम्ही जर घेतला असाल तर त्याची पण मला थोडी आयडिया सांगा. असंच असते का, असंच बनते का तिथे पण? झाकण ठेवलं. बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि वरण सुगंध सुटलेला आहे वरणाचा. बघू शकता खूप छान झालेली आहे डाळ. आम्ही वरण पण म्हणतो, आमटी पण म्हणतो. नक्की बनवा अशा पद्धतीने.
देवाला आपल्याला प्रसाद द्यायचा आहे. बघू शकता मंडळी. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.